फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज मी सुमित्रा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं की मी आत्ता पुण्यामध्ये राहत होते आणि मी शिफ्ट होते आहे. कुठे होते आहे मला थोड्याच वेळात सांगते आणि का शिफ्ट होते याचं पण रिझन सांगते. खूप इंटरेस्टिंग आहे. आत्ता ॲक्च्युली माझं सगळं शिफ्टिंग चाललं, सगळं पूर्ण इकडे पॅकिंग ऑलमोस्ट माझं झालेलं आहे. आज आहे 30 जून, संडे, आणि हा सगळा इकडे पसारा आहे. इकडे हे सगळं सामान घेऊन जाण्यासाठी गाडी बोलवलेली आहे, ती येते आहे, त्याचा वेट करते आहे. मी आता माझं सगळं तुम्हाला दाखवलं शिफ्टिंगचं काम झालं आहे आणि ऑलमोस्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता सगळं क्लिनिंग वगैरे माझं कंप्लीट झालेलं आहे. आता जिथे राहत होतो हा 2 BHK फ्लॅट होता आणि इथे आल्यानंतर म्हणजे आम्ही सगळ्या गोष्टी स्वतःने केलेल्या. तुम्ही बघू शकता ही वॉल, ही आमच्या हॉलची वॉल आहे आणि इकडे ही आम्ही स्वतः पेंट केलेली होती, मी आणि तोशीने. त्याच्यानंतर इकडे एक बेडरूममध्ये एक आहे. हे पण स्ट्रक्चर मला खूप आधीपासून करण्याची इच्छा होती आणि या फ्लॅटवर आल्यानंतर आम्ही हे स्वतःने कलर केलेलं होतं. ॲक्च्युली सोडून जाताना वाईटही वाटतं आहे, पण जे काही ज्याच्यासाठी जातो आहे ते रिझनिंग खूप छान आहे. मी लवकरच तुमच्याबरोबर त्या गोष्टी शेअर करणार आहे की आम्ही शिफ्टिंग कुठे करतो आहे, का करतो आहे आणि तुमच्यासाठी नवीन इंटरेस्टिंग गोष्ट काय असणार आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. जो तरी मला मी आता इथला व्ह्यू दाखवते, व्ह्यू खूप छान. ॲक्च्युली हा फ्लॅट आहे 30th फ्लोअरला. इकडे जे समोर तुम्ही बघू शकताय ही वेस्ट आहे. इथे सनसेट असायचा, सनसेट होताना एकदम छान क्लायमेट असायचं. इथे ही हे गॅलरीमध्ये माझं चहा कॉफी घेत बसलेली असायची आणि तेव्हा मी इकडे सनसेट बघत असायचे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इकडे या साईडला ईस्ट आहे, सो सनसेट होतानासुद्धा आपण बघू शकत होतो या साईडने. आणि इकडे वेस्ट असल्यामुळे सनसेटसुद्धा बघायला खूप छान व्ह्यू असायचा, मस्त वाटायचं. या गोष्टी मी जिथे कुठे जाणार तिथे मिस पण करेल आणि कदाचित थोड्याफार गोष्टी तिकडेसुद्धा ऑलरेडी आहेत की त्या गोष्टी कदाचित मिस नाही करणार किंवा मला आठवण येणार नाही. आय होप सो. ठीक आहे, खूप छान गोष्ट होती. आपण जे होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. तर बॅकग्राऊंडवरून तुमच्या लक्षातच आलेले असेल आणि मी आधी जे क्लिप्स टाकल्या त्याच्यावरून की आम्ही आता बावधनला शिफ्ट झालेलो आहोत. आणि तुम्हाला जे कालपासून मी सांगते की तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, तर ते म्हणजे असं आहे की आपलं जे रिसॉर्ट आहे सृष्टी ॲग्रिटुरिझम रिसॉर्ट वाई, हे वाईपासून 1 किलोमीटर अंतरावर जवळ बावधनमध्ये आहे. तर ते आपल्या सर्वांसाठी आम्ही लवकरच चालू करत आहोत आणि त्याच्याचसाठी आम्ही इकडे शिफ्ट झालेलो आहोत. तर त्याच्यासाठी काय काय आहे, रिसॉर्ट कसं आहे, त्याच्यामध्ये काय गोष्टी असणार आहेत, तर या सगळ्याचा डिटेल व्हिडिओ तुमच्याबरोबर मी लवकरच शेअर करणार आहे. आणि इथे तो व्हिडिओ असणार आहे सृष्टी ॲग्रिटुरिझम रिसॉर्ट वाई हे आपल्या नवीन एका यूट्यूब चॅनेलवरती. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. तर सगळ्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरच तुम्हाला खूप छान छान नवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. ॲक्च्युली काल मला सगळं शिफ्टिंग आणि त्याच्यामध्ये खूप उशीर झाला आणि पुन्हा मला व्हिडिओ काही शूट करता आला नाही. सो त्याच्यामुळे मी आत्ता हे तुम्हाला सर्वांना सांगते आणि हा व्हिडिओ पण इकडे थांबूया. बाय.